पंढरीनाथ भगवान की जय, राजाधि रामचंद्र भगवान की जय, सुत हनुमान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री गणेश सीतारामचंद्र जन्मा सरस्वती नामताय नमो नमः। सुखे केला गेला सर्वदा रघुनाथा वयाची कुलमुहता तत्वता ओम ऊर्जा वेद प्रतिपादा देवे स्वस्वदात्मक देवा तुझ गणेश कलात्मती प्रकाश मने निवर्तिला शुभावधान श्री पूजनाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। अतिशय गोड आपल्याला ऐकायला मिळालेला आता पाहिजे मुखातून। पण आता कसं सांगितलं बाबा म्हणले भरताला समजले कोण हनुमंतराय भरत राम समजू लागले आणि म्हणले बरं झालं म्हणले सगळं सोडून आल्या म्हणले रामा आणि आता चला म्हणले वेगळे आता तरी वेळ लावू नका आणि आपण आताच्या आता जाऊ त्या लक्ष्मणाला उठवून आणि लंकेच्या रावणाला मारून राज्य विभीषणाला देऊ असे कार्य आपल्याला करायचंय म्हणून त्या ठिकाणी बोलू लागलेले आहेत। असं नाही करायचं म्हणले आपण जे निश्चय केलेला होता निश्चय काय केलेला होता की आपल्याला सर्व राजा रावणाला मारून सगळ्या देवाला सोडून आपलं कार्य सिद्ध करायचं आणि तुम्ही अर्ध्यात कसं पळून आले। एक तर लक्ष्मण तिथं भावाला सोडून दिल्या शरणागताला विभीषण सोडून दिल्या आणि तुम्ही ते येऊन बसला हे कारण काय तुमचं असं तुम्हाला जमणार नाही असे कोणत्या ठिकाणी हनुमंतराय भरताला बोलू लागले आहेत। त्या ठिकाणी काय करशील तू इथं सांगशील का सूर्यवंश कुळाला कलंक लागल। आपण जे बोललेले शब्द आहेत ते शब्द जर आपण पूर्ण नाही केले तर आपल्या सूर्यवंशी कुळाला कलंक लागल्याशिवाय राहणार नाही। म्हणून श्रीरामा आता इथं न वेळ लावता चला लवकरात लवकर जाऊ आणि आपलं कार्य पूर्ण करून लागले। बरेचसे केलं म्हणजे पूर्वी शिष्टाईच्या वेळेस शिष्टाईसाठी अंग झाडला होता ना त्यावेळेस बरंचसं बळ दाखवलं होतं आणि त्यावेळेस सुद्धा कार्य सिद्ध केलेलं होतं आणि आज आपण त्यावेळेस वचन दिलेलं आहे आणि ते वचन आपल्याला खरं करायचंय। आपण सूर्यवंश कुळाचे राज्य आहात आणि तुम्हाला हे सोबत आहे का असं सगळं कार्य सोडून देऊन इथे येऊन बसण्याचं काय कारण आहे असे कोणाला भरताला त्या ठिकाणी हनुमंतराय बोलू लागलेले आहेत। ऐसे सगळे भक्त का तर सगळ्या भक्ताचं कल्याण करणारे तुम्ही रघुनाथ असताना तुम्ही सर्वातच सर्व जीवाचं पालन करणारे असताना आणि तुम्हाला असंही कार्य करायला सोबत आहे का असे सोडून देऊन त्यांना अर्ध्या रस्त्यात सोडून आणि तुम्ही देऊन बसता हे तुम्हाला कार्य शोभाले का असं कार्य करणं योग्य नाही आणि म्हणून आता लवकर उठा वेळ न लावता आपलं कार्य सिद्ध करा अशा प्रकारची विनंती कोण हनुमंतराय भरताची करू लागलेला आहे। सर्व स्वर्गामध्ये सुरणार विचार करू लागलेले होते का आता या रावणाला मारील कोण रामच मारील आणि राम मारल्यावरच आपल्याला त्या बंदीखान्यातून मोकळं होईल हे सगळे निश्चितात आणि देवा तुम्ही अर्ध्यात सोडून त्यांना त्यांच्या बंदीखान्यातून सोडणार नाही। त्या लक्ष्मणाला तिथं सोडल्या शरणागत विभीषणाला सोडल्या आणि तिथं येऊन बसल्या तुम्ही हे तुम्हाला सोबत आहे का आपल्या सूर्यवंशी काळात जे कार्य आहे त्याला सुद्धा कुणाला कलंक लागल्याशिवाय राहणार नाही अशी विनंती कोण हनुमंतराय बोलू लागलेले आहेत। वाल्मिक ऋषीने जे बोललेले भाष्य इथं वाल्मिक ऋषीच्या भाष्यावर तुम्ही करत आलेले आहात आणि ते कार्य जर नाही केलं तर त्या वाल्मिक ऋषीच्या भाषेला सुद्धा कलंक लागणार आहे सूर्यवंशी कुळाला कलंक लागणार आहे आणि तुम्ही असं कार्य न करता आताच्या आताच लवकर चलावं आणि
म्हणून हे कार्य आपल्याला जमणार नाही. श्रीरामा लवकर उठा आणि आपल्या कार्याला सुरुवात करा अशी विनंती हनुमंतराय करू लागलेले होते. त्यावेळेस सांगितलं म्हणले श्रीरामा लवकर चला, ती सीता सुंदरी आहे, अशोकवनामध्ये अडकलेली आहे आणि तिची सोडवण करायची आणि विभीषणाचा अभिषेक करायचा आहे. हे कार्य आपल्याला करायचंय आणि हे कार्य जर नाही केलं तर आपल्याला गुरुला दिलेल्या वचनाला कलंक लागल्याशिवाय राहणार नाही, सूर्यवंशी कुळाला कलंक लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आता तुम्ही लवकर वेगानं उठा आणि आपल्या कार्याला सिद्ध करा अशी विनंती हनुमंतराय करू लागलेली आहे. तुझं वेगी आम्ही काय करा म्हणजे रघुनाथा, तू जर नसेल तर आम्ही इथं काय करायचं, सगळंही बुडवता काय असून सुद्धा आमचा जीव असून नसल्यासारखा आहे आणि तू जर इथं थांबलास तर तुमचं कार्य होणार नाही, देवाधिकारी सोडवून होणार नाही आणि आपलं कार्य सिद्धीला जाणार नाही. म्हणून आता इथं न वेळ होता लवकरात लवकर उठा आणि चला अशा प्रकारचे हनुमंतराय बोलू लागलेले आहेत. काय विचार आहे म्हणे रघुनाथा, किती पाहासी, किती वेळ पाहणार आहेस तू, काय परीक्षा पाहतायस, कोणासाठी पाहतायस आणि काय मन लावून बसलास, काय बोलत नाहीस, काय उत्तर देत नाहीस. असा कोण हनुमंतरायाला भरत होता पण राम समजून बोलू लागलेला होता. त्यावेळेस भरत काहीच बोलत नव्हता, फक्त हनुमंतरायाचे शब्द ऐकत होता. त्यावेळेस पुढे आणखी हनुमंतराय काय विचार करू लागले, आता थांबू नका बोलले. बहुत झालं कासाविषयी, कासावी झालो, चरणावर मस्तक ठेवलं, लोटांना घातलं. हनुमंतराय म्हणू लागले रामा आता वेळ लावू नका, आता कासाई झालो आणि लवकरात लवकर उठा आणि आपलं कार्य सिद्ध करा. आता युद्ध जर वेळ लावला तर तुमचं कार्य सिद्ध होणार नाही अशी विनंती त्या ठिकाणी करू लागलेली आहे. त्यावेळेस एवढं थरथर कापू लागलेले हनुमंतराय, नेत्रातून डोळ्यातून धारा सुरू झालेल्या आहेत, अंगावरचे रोग टाकले. का तर राम बोलत बी नाही, उठत बी नाही आणि येत बी नाही. काय करायचं, इथं संकट तर मोठं पडलेलं आपल्यावर, काय करावं असा विचार आला आणि हनुमंतरायाला मूर्छना याची वेळ आलेली होती. एवढं त्या ठिकाणी देखता कपीचे चिन्ह हनुमंतरायाचं पाहिलं, हनुमंतरायाच्या अवतार पाहिल्या बरोबर भरताला मूर्छना आली नाही का. खरंच मला माझ्यापेक्षाही कितीतरी पटे भरत कोण हनुमंतराय भक्त आहे आणि किती त्या ठिकाणी राम समजून मला बोलत आहे, आणखी कसं कळालं नसेल. म्हणून त्याचे शब्द ऐकल्या, रामाचे शब्द ऐकल्यावर भरताला मूर्छना आली आणि भरत मूर्छना येऊन खाली कोसळून पडलेला आहे. काहीच आठवणा गेलं होतं, कोणाला भरताला आठवणा गेलं होतं. हनुमंतरायानं राम समजून बोललेले शब्द ऐकले होते, मूर्छना आली. त्यावेळेस भरताला काही समजलं नाही, आपण कोण आहोत, आपण कुठं आहे आणि आपण काय कार्य करत आहे. सगळं देहाची वृत्ती त्या ठिकाणी समाप्त झाली होती. अशी त्या ठिकाणी भरताची अवस्था झालेली आहे. भरताला काहीच आठवण गेलं होतं, आपण कोण आहे, कशासाठी आलो आणि काय कार्य करायचे. न आठवे क्रियाधर्म, धर्म आठवण गेला, आपण इथं कशासाठी आलो, आपण जप करालो, जप करालो का ध्यान करालो, ते काहीच जर नाही आठवलं, सगळं विसरून गेला देवान आणि मूर्छना येऊन त्या ठिकाणी पडलेला आहे. आता काय करावं, एकीकडे कपिनंदन त्या ठिकाणी असलेला हनुमंतराय चिंता करू लागला. आता ह्याला उठवायला आला होता रामा म्हणून, तर राम उठायच्या ऐवजी त्या ठिकाणी कोसळून पडलेला आहे. आता ह्याला न्यायचं कसं,
आणि पुढचं कार्य कसं करायचं कसं असा विचार केला. हनुमंतराव सुद्धा त्या ठिकाणी चिंता दूर झाला आणि काय विचार करू लागलेला आहे. श्रीराम सारखा देई एक नाव शिवला नाही गुण काही पुणे नाही श्रीराम. काय विचार करू लागले होते. विषय रामासारखा दिसू लागला. एकही गुण काही कोणत्याच प्रकारचा बदल नव्हता. सेम टू सेम रामच म्हणून आतापर्यंत हनुमंतराव बोललेले होते. मग आता काय करायचं. राम जर असला तर असा पडला नसता आणि नाही म्हणावं तर कसा म्हणावं. अशा विचारामध्ये हनुमंतराव चिंता करू लागलेले होते. स्वरूप कसं होतं. रामासारखंच होतं. एक तान माणस धारिका पितांबर सारखा सोहळावर्ण सारखा सर्व पाहिलं तर रामा इतर काहीच नव्हतं. सगळं हुबहू राम दिसू लागला. मग हनुमंतराला राम आणि भरत ओळखूच आलं नव्हतं. का राम म्हणूनच बरेचसे शब्द त्या ठिकाणी हनुमंतराने बोलून गेलेले होते पण राम म्हणून तो उठत नाही. अशी चिंता लागली आणि हनुमंतराकडे काय करू लागले. विचारी मनात भक्त झाला गाजलो चांगलं त्वरित त्यावेळेस तो भरत झाला सावचित्त. भरताला आता सावध चित्त म्हणजे सावध झाला. उच्चन आलेली सावध झाला. हनुमंतरानं बोललेलं पाहिलं आणि सावध झाल्यावर भरताकडे पाहिलं आणि भरताकडे